तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एसएससी जीडीचा जो एग्जाम झालेला होता, पेपर झालेला होता, त्यामध्ये जे जीके क्वेश्चन्स आलेले होते आपण या सुपर क्लासमध्ये कव्हर करत आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो। तसेच मी आपल्या सर्वांसाठी याच पेपरसाठी अतिशय संभाव्य असणारे किती 440 पेजेसचे पीडीएफ तयार केलेले आहे। ही पीडीएफ विद्यार्थ्यांनो आपल्याला जे आहे फक्त आणि फक्त 149 मध्ये मी देत आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे। घेण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर आपल्याला दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा। केल्याच्या नंतर एक क्यूआर कोड दिला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला ते लगेच पीडीएफ दिली जाईल। पेमेंट झाल्याच्या नंतर ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे आणि विद्यार्थ्यांनो हे सर्व एग्जाम मध्येच जीके क्वेश्चन्स आलेले आहेत। ज्यांनाही डाऊट आहे की हा क्वेश्चन्स नाही आलेला आहे, स्क्रीनवर जो माझा मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करू इच्छिता करू शकता। आपल्याला जो आहे प्रूफ सोबत मी दाखवेल की हा जो क्वेश्चन्स आहे तो विद्यार्थ्यांनी सांगितलेला आहे की आलेला आहे असा। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, भाकरा नांगल धरण जे आहे कोणत्या नदीवर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। भाकरा नांगल ऑप्शनमध्ये आहे कावेरी, कोयना, सतलज किंवा गोदावरी। तर ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजे या ठिकाणी सतलज नदीवर जो आहे विद्यार्थ्यांनो भाकरा नांगल जो धरण आहे आपल्याला पाहावयास मिळते। तसेच हे पंजाब या राज्याला जो आहे पाणी पुरवठा केलेला आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली होती ते आपल्याला विचारलेली आहे। कोणती लढाई? तर बक्सारची जी लढाई आहे कोणत्या वर्षी झालेली होती? तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे। या ठिकाणी पाहून घ्या की 22 ऑक्टोबर 1764 मध्ये जे आहे बक्सारची लढाई झालेली आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी पानिपतचे द्वितीय युद्ध जे आहे खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाले होते ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाचे? पानिपतचे स्पेशली द्वितीय युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते ते विचारलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये आहे 21 एप्रिल 1526, 5 नोव्हेंबर 1556, 14 जानेवारी 1761। तर या ठिकाणी द्वितीय युद्ध विचारलेले आहे। तर द्वितीय युद्ध विद्यार्थ्यांनो 5 नोव्हेंबर 1556 ला झालेले आहे। तसेच प्रथम युद्ध जर आपल्याला विचारले पानिपतचे कधी झाले तर ते झालेले आहे 21 एप्रिल 1526 मध्ये विद्यार्थ्यांनो। आणि जर तृतीय विचारले तर या ठिकाणी 14 जानेवारी 1761 मध्ये झालेले आहे। आता हे जे द्वितीय युद्ध झालेले होते पानिपतचे ते कोणामध्ये झालेले होते विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी जे युद्ध आहे ते ब्रिटिश ईस्ट इंडिया जी कंपनी होती विद्यार्थ्यांनो त्यामध्ये जे आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणिच बंगालचा नवाब जो आहे मीर कासिम या दोघांमध्ये जे आहे झालेले आपल्याला मीर कासिम या आणि तसेच ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेले आपल्याला हे दिसून येते। तर या ठिकाणी हा डेटा चांगल्या प्रकारे पाहून घ्या। घेऊया पुढचा प्रश्न। पटना या शहरामध्ये कोणत्या शीख गुरुचा जन्म झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या? पटना या शहरामध्ये कोणत्या शीख गुरुचा जन्म झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहेत गुरु नानक, तेज बहादूर, गोविंद सिंग। तर ऑप्शन्स क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो। गोविंद सिंग यांचा जो जन्म आहे पटना या शहरामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी रंगास्वामी कप जो आहे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला दिसून येतो ते आपल्याला विचारलेलं आहे। रंगास्वामी हा जो कप आहे तो। तर ऑप्शन्समध्ये आहे बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे। हॉकी या खेळाशी संबंधित असलेला रंगास्वामी हा कप आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे की योजना आयोगाचे नवे नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या? योजना आयोगाचे नवीन नाव विचारलेले आहे। ऑप्शन्समध्ये आहेत नीती आयोग, वंदना आयोग, कीर्ती आयोग किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। नीती आयोग असे जे आहे विद्यार्थ्यांनो योजना आयोगाचे नवीन नाव ठेवलेले आपल्याला पाहावयास मिळते। या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। समाज आहे या ठिकाणी सत्यशोधक समाज या समाजाचे संस्थापक। ऑप्शन्समध्ये आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, या ठिकाणी महात्मा फुले किंवा पंडिता रमाबाई। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। महात्मा फुले यांनी जे आहे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असलेले आपल्याला दिसून येतात।
पाहूया पुढचा प्रश्न. भारतरत्न प्राप्त करणारे प्रथम संगीतकार खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. भारतरत्न प्राप्त करणारे स्पेशली संगीतकार विचारलेले आहेत की कोण आहेत दिलेल्या पर्यायापैकी. पर्यायामध्ये आहेत मदुराई, सुब्बुलक्ष्मी, पंडित रविशंकर, तसेच बिस्मिल्ला खान, तसेच भूपेंद्र हजारिका सॉरी माफ करा, लाईटमुळे दिसत नाही वाचायला तेवढं परफेक्टली. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. मदुराई सुब्बुलक्ष्मी यांनी जे आहे काय शब्द आहे संगीतकार, जे प्रथम संगीतकार आहे बनलेले आहेत, ज्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. नुकताच कोणत्या राज्याला आंबेडकर पुरस्कार देण्यात आलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. 2023 मध्ये नुकताच जो आहे कोणत्या राज्याला आंबेडकर पुरस्कार देण्यात आलेला दिसून येतो. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश किंवा आसाम. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर प्रदेश या राज्याला जे आहे नुकताच आपल्याला आंबेडकर पुरस्कार मिळालेला दिसून येतो. आता उत्तर प्रदेश राज्यातील कोणाला आंबेडकर पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या ठिकाणी पाहून येतो की योगी आदित्यनाथ जे की उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जो आहे आंबेडकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेली आहे. त्या कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक, तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब आपण केलेलं नसेल तर करून घ्या, कारण अतिशय महत्त्वाचे आपण जे आहे जी के क्वेश्चन्स सुपर क्लास कव्हर करतच असतो विद्यार्थ्यांनो. तसेच आपल्यासाठी 440 पेजेसची जी PDF तयार केलेली आहे सुरुवातीला आपण पाहिलेले होते. तर हे PDF आपल्याला 149 म्हणजे 149 मध्ये मी देत आहे. या PDFचा डेटा करण्यास 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. तर हा जो डेटा आहे फक्त 149 मध्ये देत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे. घेण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा. केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल. 149 पेमेंट झाले की लगेच ते आपल्याला PDF दिली जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. मिळतो करा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.